शिक्षणाचा दीप तेवला, अंधार दूर केला, समतेचा मंत्र देऊन शिष्यवृत्तीने समाज उजळविला, शिष्यवृत्तीने समाज उजळविला। नमस्कार, मी एकता नलावडे विषय मांडत आहे शिष्यवृत्ती योजना आणि अंमलबजावणी। मित्रांनो, शिष्यवृत्ती म्हणजे काय? तर शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारी आर्थिक मदत होय आणि तिची अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्षात ती योजना योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची प्रक्रिया होय। केंद्र आणि राज्य सरकार विविध शिष्यवृत्ती योजना चालवतात, ज्यामध्ये गुणवत्ता, आर्थिक दर्जा आणि विशिष्ट सामाजिक घटकांतील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो। केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना ह्या NSP पोर्टलद्वारे तर राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवल्या जातात। त्यात विशिष्ट संस्थाही कार्यरत असतात, जसे की मराठा समाजासाठी सारथी, अनुसूचित जमातींसाठी महाज्योती, बार्टी अशा अनेक संस्था स्पर्धा परीक्षा, महाविद्यालयीन आणि परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबवतात। तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजना, स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुले योजना, अपंगत्वांसाठी विशेष सवलती असलेल्या शिष्यवृत्ती योजना, तसेच क्रीडा, कौशल्य आणि संशोधन विकासासाठीही विशेष शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात। मंडळी, गरिबीने ग्रासलेला माणूस हा शिक्षणाचा विचार करू शकत नाही। त्यात भर असते ती पालकांच्या अज्ञानाची। त्यातही परिस्थिती हलाखीची असल्याने मुला-मुलींच्या शिक्षणामध्ये मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाते। अशा वेळेस वंचित असलेल्यांना शिक्षणाच्या ध्येयपूर्तीच्या प्रवाहात आणण्याचे काम ही शिष्यवृत्ती योजना करत असते। त्यामुळे करिअरला प्रोत्साहन देणारी आणि भावी पिढीच्या स्वप्नांना गवसणी घालणारी जरी ही शिष्यवृत्ती योजना असली तरी त्यातील त्रुटींवर काम करणे हे तितकेच गरजेचे आहे। बऱ्याच शिष्यवृत्ती योजनांचा कव्हरेज हा शैक्षणिक शुल्कापुरताच मर्यादित असतो। त्यात राहण्याचा, प्रवासाचा व इतर खर्च समाविष्ट नसतो। त्यामुळे स्थलांतरित विद्यार्थ्यांना विचारात घेऊन काही शिष्यवृत्ती योजनांचा कव्हरेज व्यास हा वाढवला गेलाच पाहिजे। अर्ज प्रक्रियेदरम्यान माहितीचा असलेला अभाव, तांत्रिक अडचणी, जागरूकतेचा अभाव, पात्रता निकष व कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न होणे यामुळे बरेच लाभार्थी या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहतात। म्हणूनच ही शिष्यवृत्ती योजना सुलभ आणि पारदर्शक करायची असेल तर जनजागृती मोहीम ही राबवली गेलीच पाहिजे। शिष्यवृत्ती सेल्सद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशन हे दिले गेले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणीत विद्यार्थ्यांना मदत मिळू शकेल। मित्रांनो, आर्थिक गैरव्यवहार करून खोट्या कागदपत्रांच्या आधारावर निकषात न बसणारे देखील या योजनेचा लाभ घेऊ पाहतात। त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी खोट्या कागदपत्रांची निर्मिती करणाऱ्या दलालाला चाप बसवून कागदपत्रांची योग्य पद्धतीने पडताळणी करणे हे तितकेच गरजेचे आहे। पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर वेळेवर तिचा पाठपुरावा हा केला गेलाच पाहिजे। मित्रांनो, अलीकडेच पंजाबमध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनांचे विलीनीकरण करून त्यासाठीची व्यवस्था ही योग्य नियंत्रणात आणणे तितकेच गरजेचे आहे। कारण प्रगतीचा मार्ग आहे एक, ती म्हणजे अंमलबजावणीने। म्हणून या शिष्यवृत्ती योजना फक्त कागदोपत्री चोख असून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणीही चोख होणे गरजेचे आहे। आणि त्यासाठी शासनाबरोबरच आपणही लोकशाहीच्या माध्यमातून रास्त मार्गाने त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शैक्षणिक दर्जा सुधारेल आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहभाग वाढून आत्महत्येचे प्रमाण तर कमी होईलच, पण भारतही साक्षर नक्की बनेल। म्हणून जाता जाता मी फक्त एवढंच म्हणेल की आकाशाच्या प्रगतीलाही मानवाचे हित कळावे, सज्ज असावे, दक्ष असावे, अस्मितेचे रक्षण करावे, एकमात्र ध्यानी असावे। आजची कृती ही उद्याची प्रगती, आजची कृती ही उद्याची प्रगती, योग्य अंमलबजावणी हीच खरी नीती, योग्य अंमलबजावणी हीच खरी गती। धन्यवाद।